नमस्कार मित्रांनो, मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाची ज्वाला पेटली आहे. आकाशात मिसाईल उडत आहेत, सायरन वाजत आहेत आणि जग श्वास रोखून पाहत आहे. इस्रायल विरुद्ध इराण. पण हा प्रश्न आहे, हे युद्ध अचानक का पेटले? अमेरिका यात उडी का घेतली? आणि याचा आज आपण पाहणार आहोत इस्रायल विरुद्ध इराण वॉरची A to Z संपूर्ण माहिती. शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी सांगणार आहे सर्वात मोठा धोका. तर इस्रायल विरुद्ध आयर्न वॉर 2026 नेमकं काय चाललं आहे? इराणचा संघर्षाचा इतिहास जर आपण पाहिला तर इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव नवीन नाही. 1979च्या इराणी इस्लामिक क्रांतीनंतर दोन्ही देशांमध्ये वैचारिक आणि राजकीय शत्रुत्व वाढलं. त्यामध्ये इराण इस्रायल मान्यता देत नाही. इस्रायलला इराणचा अणुकार्यक्रम धोकादायक वाटतोय. इराणवर आरोप हिजबुल्लाह आणि हमास यांसारख्या गटांचं समर्थन. तर दुसरं म्हणजे कार्यक्रम आणि कार्यक्रम हे एक मुख्य कारण आहे. इराणने ऊर्जा कार्यक्रम वाढवला आहे. इस्रायलचा दावा, हा कार्यक्रम अणुबॉम्बसाठी वापरला जाऊ शकतो. इराणचं म्हणणं आहे, आम्ही फक्त शांततापूर्ण ऊर्जेसाठी काम करतो. इथेच संघर्षाचं मुख्य बीज आहे. जर इराण अणुशक्ती राष्ट्र बनलं तर इस्रायलच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल, असा इस्रायलचा विश्वास आहे. तर सध्या काय घडतं आहे, तर हे युद्ध 28 फेब्रुवारीपासून चालू आहे. आज युद्धाचा 4था दिवस आहे. तर इस्रायल आणि अमेरिका इराणमधील सैनिकी ठिकाणावर हल्ले करत आहे. इराणचं प्रत्युत्तरात्मक मिसाईले हल्ले होत आहेत. तर शेकडो जखमी आणि मृत्यूंची शक्यता आहे. यावर जागतिक बाजार हादरला आहे. तर आपण पाहूया, अमेरिका का सामील झाले या युद्धामध्ये. तर युनायटेड स्टेट इस्रायलचा सर्वात मोठा मित्रदेश आहे. अमेरिकेची कारणे: इस्रायलची सुरक्षा, इराणचा अणुविस्तार रोखणे, मध्य पूर्वेतील प्रभाव टिकवणे आणि तेल मार्ग सुरक्षित ठेवणे, हे अमेरिकेचं एक धोरण आहे. तेल आणि अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम होईल? तर इराण हा मोठा तेल उत्पादक देश आहे. जर युद्ध वाढलं तर कच्च्या तेलाचे दर वाढतील. भारतात पेट्रोल डिझेल महाग होऊ शकतं. शेअर बाजारात घसरण होईल मोठ्या प्रमाणात आणि सोन्या चांदीचे दर वाढतील. तर यामध्ये भारताची अडचण काय येऊ शकते? कारण अलीकडेच नरेंद्र मोदी यांनी इस्रायलला भेट दिली, पण दुसरीकडे भारताच्या बंदरात मोठी गुंतवणूक आहे. इराण भारतासाठी महत्त्वाचा भागीदार आहे. इस्रायल भारताचा संरक्षणाचा भागीदार आहे. त्यामुळे भारताला दोघांमध्ये समतुल्य ठेवणं गरजेचंच आहे. युद्ध आणि जागतिक युद्धात बदलू शकतं का? तर हिजबुल्लाह सक्रिय झाला. अमेरिकेने थेट मोठा हस्तक्षेप केला. रशिया आणि चीन इराणच्या बाजूने उभे राहिले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. सध्या पाहिलं गेलं तर अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून इस्रायल देखील इराणवर जोरदार हल्ले करत आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाने इराणच्या 30 ठिकाणावर हल्ले केले आहेत. इस्रायल अमेरिका पेटून उठले. इराण धडाधड मिसाईल हल्ले करत आहे. तर यामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून इस्रायल देखील इराणवर जोरदार हल्ले करत आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाच्या इराणच्या 30 ठिकाणावर हल्ले केले आहे. यात अनेक सैनिकांचा समावेश आहे. दरम्यान अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात आत्तापर्यंत 200 इराणी नागरिकांचा मृत्यू झाला असून 800हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर मित्रांनो, इस्रायल विरुद्ध इराण हा फक्त दोन देशाचा संघर्ष नाही, हा आहे सत्ता, अणुशक्ती आणि मध्य पूर्वेच्या भवितव्याचा खेळ. जर हे युद्ध वाढलं तर त्याचा परिणाम फक्त त्या भागापुरता मर्यादित राहणार नाही. तेल मागेल, सोने उसळी मारेल आणि आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसेल. आता एकच प्रश्न आहे की हे इथेच थांबणार की जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यात उभे राहील? आज मिसाईल इराणमध्ये पडतायत, पण त्याचा आवाज आपल्या खिशातून ऐकू येईल का? राजकारण मोठं आहे, खेळ मोठा आहे, पण शेवटी परिणाम सामान्य माणसावर होतो. म्हणून अशा मोठ्या घडामोडी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या मते कोण बरोबर आहे, इस्रायल की इराण? आणि भारताने कोणाची बाजू घ्यावी? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण जगातलं मोठं राजकारण आपण इथेच सोप्या भाषेत समजून घेऊ शकतो. धन्यवाद.